करण्यासाठी केवळ पंचायत समिती नाही तर जिल्हा परिषदेचा आधार घेऊन आणि काही मंत्रालयाचा किंवा विधानसभेचा आधार घेऊन लोकसभेचा आधार घेऊन काही प्रश्न कसे सोडवता येतील मी माझ्या परीने प्रयत्न करण्याचा माझा मानस आहे। आपल्या उमेदवारीविषयी आपलं मत मांडा बा, कोणत्या पक्षाकडून आपण उभे राहणार किंवा काय काय आपली काय संकल्पना आहे त्या संदर्भात? मी सुरुवातीला सांगितलं की मी प्रामाणिकपणाने लोकांची सेवा करायची हा माझा मानस आहे आणि म्हणून तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये असेल राज्यामध्ये असेल जी माणसं सक्षम पद्धतीनं काम करतात त्या विचारानं मी खऱ्या अर्थानं मी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय माझा स्वतःचा आहे आणि माझ्यावर असणारे सर्व जे नागरिक आहेत त्यांचा सर्वांचा विचार आहे की आपण राष्ट्रवादीची उमेदवारी घ्यावी। जर समजा दुसऱ्या पक्षाने जर तुम्हाला ऑफर दिली आमच्याकडे या आम्ही तुम्हाला तिकीट देऊ तर आपलं काय मत आहे यावर? मी केवळ राजकारणामध्ये यायचं म्हणजे केवळ राजकारणाची हौस आहे किंवा राजकारणाचा उपयोग वेगळ्या मार्गाने करणं हा माझा उद्देश नाही। मी काम करणारा माणूस आहे, मला प्रामाणिकपणे काम करायचं मी पुन्हा पुन्हा सांगतो आणि म्हणून काम करणाऱ्या माणसाच्याच पक्षामध्ये आणि त्याच पक्षाची उमेदवारी घ्यायची असा माझा स्वतःचा आणि सगळ्या लोकांचा निर्णय आहे। आणि त्याचबरोबर अजितदादांच्या माध्यमातून त्या विचारानं या तालुक्याची जवळजवळ 15 वर्ष विधानसभेमध्ये दिलीप अण्णा मोहिते पाटलांनी नेतृत्व केलं। हजारो कोटी रुपये अजितदादांच्या माध्यमातून मोहिते पाटलांनी या तालुक्यामध्ये या गावामध्ये या पंचक्रोशीमध्ये लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या विकासासाठी त्या पैशाचा विनियोग केलेला आहे, वापर केलेला आहे। निश्चितपणे लोक त्या पैशाचा जे निधी दिलेला आहे त्या निधीचा उपयोग सामाजिक कार्यासाठी झालाय अशा प्रकारची भूमिका लोकांमध्ये सुद्धा आहे आणि म्हणून मला या पक्षाचीच उमेदवारी पाहिजे।